हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर दुसऱ्या दिवशी 9 ते 10 तासाचा प्रवास करून झाल्यानंतर फायनली 6-6:30ला आम्ही लास वेगासला पोहोचलो होतो. ख्रिसमस असल्यामुळे सगळीकडे तुम्हाला ख्रिसमस डेकोरेशन पाहायला मिळेल. आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये पोहोचलो होतो तिथेही खूप छान असं ख्रिसमस डेकोरेशन केलं होतं. आम्ही सध्या चेकिंग करत होतो कारण महिनाभर आधी आम्ही ऑनलाईन हॉटेल बुक केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला फक्त इथे येऊन चेकिंग करायचं होतं आणि की घेऊन आम्हाला रूमवरती जायचं होतं. रूममध्ये आम्हाला चेकिंग करून रूममध्ये जायला 9-9:30 वाजले होते. सगळेजण दिवसभर प्रवास करून इतके थकले होते ना डायरेक्ट जेवण करून सगळे आम्ही झोपलो आणि आम्ही ठरवलं की सकाळी चांगलं रेस्ट घेऊन झाल्यानंतर फ्रेश होऊन आपण बघायला सुरुवात करूया. हॉटेलमधले हॉलची विंडो ओपन केल्यानंतर हा सनराईजचा व्ह्यू एवढा छान होता ना, तर ती छोटीशी क्लिप मी तिथं घेतली होती. बॅक साईडला माउंटन होते आणि तिकडून सनराईज होत होता. खूप छान व्ह्यू होता. तर आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट वगैरे करून सगळं रेडी झाल्यानंतर आम्ही 7 मॅजिक माउंटन हा स्पॉट बघायला निघालो होतो. हा स्पॉट मेन सिटीपासून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावरती आहे. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की सकाळी आपण थोडं लांबचे जे स्पॉट आहेत ना ते करूयात आणि बाकीचे स्पॉट मग जवळचे स्पॉट नंतर करूयात. तर आम्ही इथं पोचलेलो आहोत. हा कार पार्किंग एरिया आहे. इथं कार पार्क करून आम्ही आता तिकडे माउंटन बघायला जात आहोत. तर माउंटन बघायला जाण्याच्या आधी त्यांनी इथं थोडे माउंटनबद्दल इन्फॉर्मेशन दिलेले आहे. 2 लँग्वेजमध्ये दिलेले आहे. एका बोर्डवरती इंग्लिशमध्ये आणि एका बोर्डवरती स्पॅनिशमध्ये, कारण इथं स्पॅनिश बोलणारीही भरपूर लोक आहेत. त्याच्यामुळं दोन्ही मध्ये त्यांनी इथं इन्फॉर्मेशन दिलेले आहे. भरपूर गर्दी होती कारण ख्रिसमस वेकेशन असल्यामुळं लोकांना ह्या वेळेला टाईम भेटतो. त्याच्यामुळं भरपूर लोक तिथं हे स्पॉट पाहायला आले होते. जेवढी लोक बघून माघारी जात होते तेवढेच नवे पण येत होते आणि आम्ही पण असं ठरवलं होतं की सकाळी लवकर करूयात, म्हणजे कसं थकवा येत नाही. आणि विशेष म्हणजे थंडीचे दिवस होते, पण त्या दिवशी इतकं नॉर्मल होतं ना वातावरण, बिलकुल थंडी नव्हती. म्हणजे नॉर्मल कपड्यावरती बरेचसे लोक असे आले होते. 7 माउंटन म्हटल्यानंतर मला पहिला माउंटनच वाटलं होतं, पण तसं नाही आहे. ह्या एक प्रकारच्या मोठ्या लगोऱ्या म्हणलं तरी चालतील. आपण कसं एकावरती एक दगड ठेवून आपण लगोऱ्या लावतो त्या प्रकारचंच, पण इथले ते दगड इतके मोठे आहेत ना, त्याची हाईट खूप वरती आहेत. तशा 7 लगोऱ्या आहेत. वेगवेगळ्या कलरफुल असं रंगाने त्यांना पेंट केलेला आहे आणि छान व्ह्यू आहे. सगळ्यांना खूप छान आवडला. आजूबाजूला पूर्ण डेझर्ट आहे आणि मधोमध हा स्पॉट इथल्या आर्ट सेंटरनी बनवलेला आहे. आणि मेन म्हणजे हे आमचा सेकंड टाईम होता हे 7 माउंटन बघायला येण्याचा. 4-5 वर्षापूर्वीही आम्ही आलो होतो फ्रेंड्ससोबत, पण त्यावेळेला बिलकुल गर्दी नव्हती. आज आहे आमचा लास वेगासमधला दुसरा दिवस. आम्ही रात्री खूप उशिरा आल्यामुळं मी व्हिडिओ बनवला नव्हता. आता आम्ही 7 माउंटन बघायला आलोय, तर मी तुम्हाला क्विक व्ह्यू देते. आणि आता बघितलं तर इतकी गर्दी आहे ना, लोक म्हणजे वरचीवर जास्ती गर्दी वाढायला लागली आहे इकडे यायला. छान आहे आणि आम्हाला पण त्यावेळेला म्हणजे आवडलं होतं, म्हणूनच आम्ही आता पण ही ट्रिप काढली होती. सगळ्यांनाच हा स्पॉट खूप छान असा आवडला. आम्ही भरपूर व्हिडिओ वगैरे फोटोशूट केलं. सगळ्यांनी एन्जॉय केलं, भरपूर टाईम स्पेंड केला आणि नंतर आम्ही परत निघालो रूमकडे. थोडं लंच वगैरे करून आम्ही ठरवलं की परत सिटीमध्ये पण भरपूर असे वेगवेगळे स्पॉट आहेत, ते पण आपण बघून घेऊयात. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचे अजून 2-3 दिवस आम्ही लास वेगासमध्येच आहेत, त्यामुळं असे छान छान व्हिडिओ येत राहतील. त्यामुळं व्हिडिओ पाहत राहा. बाय. 사막이 있어, 사막. 야, 서로 와.